हे घर स्वामींचं आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो. नवीन वर्षाचा पहिल्याच दिवशी आहे ना, खूप जण आलेले आहेत स्वामींच्या दर्शनासाठी. आतमध्ये सुद्धा व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे आणि आहे ना खूप पटकन लाईन जाते. दुपारी 1 वाजता आणि एकच्या नंतर 1 ते 2 बंद. 1 ते 2 आणि रात्री कॉपीराइट्स मूर्त्या आहेत त्या जळगावहून आलेल्या आहेत. स्वामींच्या अशा घरात ठेवण्यासाठी आहे ना, छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे नवीन नाटक. नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. आपण आलेलो आहोत दादरच्या स्वामींच्या मठामध्ये. जर तुम्ही दादर स्टेशनवरून येत असाल तर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर हा मठ आहे आणि ह्याचं फेमस लँडमार्क आहे शिवसेना भवन. शिवसेना भवनच्या बाजूच्याच इथेमध्ये तुम्हाला एक गल्ली लागेल ज्याच्यामध्ये स्वामी समर्थ वडापावसुद्धा बाहेर फेमस आहे. आणि आज जाऊन आता आपण दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थांचं. हा बघा, हा तुमचा दादरचा स्वामींचा मठ आणि आपण आलेलो आहोत 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी. तर नवीन वर्षामध्ये तुम्ही बघू शकता असंख्य स्वामी भक्त लाईनमध्ये उभे होते. आम्ही आलो तेव्हा असं वाटलं की ही लाईन खूप मोठी आहे आणि संपतच नाही आहे. तर आमचा अनुभव कसा होता, आतमध्ये कसं दर्शन जातं, ह्या सगळ्या तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये आहे ना व्यवस्थित याची माहिती मिळेल. इतरचे काही रूल्स असतील किंवा काही टायमिंग असेल ह्याची पण माहिती मिळेल. तुम्ही बघू शकता केवढी मोठी लाईन आहे, पण आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं. एक प्रदक्षिणा घालून एवढी लाईन इकडे आता आहे. ॲक्च्युली लाईन तर जाते फास्ट. नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांना सगळ्यात पहिलं हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ता आम्ही आलेलो आहोत ना दादरमध्ये आणि आज आहे 1 जानेवारी आणि आत्ता आम्ही स्वामींच्या मठामध्ये. ॲक्च्युली खूप वर्षापासून ती इच्छा होती. याचं ॲक्च्युली आम्ही संदेश कदम म्हणजेच माझा बहिणीचे मिस्टर यांच्याबरोबर पहिल्यांदा आम्ही या मठामध्ये आलेलो 3-4 वर्षापूर्वी. पण त्याच्यानंतर आहे ना खूप वर्ष येताना आलं. आम्ही नॉर्मली आमच्या सांताक्रूजमध्ये आहे ना मठामध्ये जातोच. तर आज आलेलो आम्ही दादरमध्ये 1 जानेवारी असल्यामुळे. तर बोललो की नवीन वर्षाची सुरुवात आपण स्वामींच्या आशीर्वादाने करूया. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता आपण लाईनमध्ये उभे आहोत आणि आज लाईन आहे ना प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे ती लाईन जी आहे ना जरी असेल ना तरी खूप चालू आहे. म्हणजे असं नाही की एका ठिकाणी स्टक झाले. की तुम्हाला लाईनीचे व्हिज्युअल्स आता तुम्हाला दिसत असतील. एवढी मोठी लाईन आहे इकडे आणि आपण इथे जातो आता स्वामींच्या दर्शनामध्ये. आतमध्ये अलाउड आहे की नाही आहे ते मला माहिती नाही. नॉर्मल टायमाला ॲक्च्युली 1 वाजता बंद होतं, पण आज एवढी गर्दी आहे तर होपसो की बंद नसेल. तर बघूया आपण आता ब्लॉग्समध्ये स्वामींचं दर्शन आमच्याबरोबर तुम्ही पण घ्या. स्वामी घेतले एकदम शॉर्ट्स अँड सिम्पल्समध्ये 50 रुपीजला मिळते. खूप काही ऑप्शन्स आहेत, आपण ते पण बघूया बाहेर आल्यावर. फक्त ना हार्डली 15 ते 20 मिनिट्समध्ये ना ही लाईन आलेली आहे. त्यामुळे असं लाईन जरी असेल ना तरी काय एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण लाईन आहे ना ॲक्च्युली खूप फास्ट चालली. चला, श्री स्वामी समर्थ आतमध्ये आपल्याला आता प्रवेश मिळाला आहे फक्त 15 मिनिटामध्ये. हार्डली 15 मिनिट्समध्ये आता प्रवेश मिळाला आहे. चला, आत आल्याच्या नंतर आहे ना इतकं प्रसन्न वाटतंय ना, खूप मस्त वाटतंय आत आल्याच्या नंतर. हां, स्वामींचे भक्त खूपच आहेत. तुम्ही पूर्ण देशामध्ये जा, कुठेही जा, स्वामी भक्त तुम्हाला खूप मिळतील. तसे इथे पण स्वामी भक्त 1 जानेवारीला आलेले आहेत आणि आज आहे 1 जानेवारी 2025चा पहिला दिवस. वाजलेच बरोबर 1:10 आणि आधी चालू आहे. याचा काय टायमिंग्स वगैरे आहे ना ते आपण नक्की दीपक सर, विक्रम, तुम्ही पण दर्शन घ्या. आपण नक्कीच एकदा अक्कलकोटला जाऊया. तशी आत्या पण फार मोठ्या भक्त आहेत. त्यांनी पण तुम्ही पण दर्शन घ्या. सगळ्या स्वामी भक्तांनी आमच्या मार्फत दर्शन घेऊ शकता. आतमध्ये सुद्धा व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे आणि आहे ना खूप पटकन लाईन जाते. आणि योगायोगाने ना आम्हाला भेटलेले आहेत आमचे शेजारचे सुद्धा. म्हणजे बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. आता ओळख झाली. चला, लवकरात लवकर दर्शन होते. मॅनेजमेंट पण खूप चांगली आहे. तर आपण पण सहकार्य केलं पाहिजे. बघूया तिथे पुढे एंट्री असेल आणि जर असेल तर चान्स तरच व्हिडिओ करूया आपण, नाहीतर मग आपण व्हिडिओ नाही करायचा आहे. स्वामींचं दर्शन घ्या आमच्यासमोर.
चला स्वामींचं दर्शन झालेलं आहे. चला छान आणि खूप मस्त दर्शन झालं. आज 1 जानेवारी आहे. नवीन वर्षाची सुरुवात आम्ही खूप छान केलेली आहे. आणि आज स्वामींचं दर्शन मला पण आतमध्ये असं वाटलं की शूटिंग अलाउड असेल की नाही, आणि ते करणं पण जास्त बरोबर नाही वाटत. जिथे पॉसिबल असेल तिथेच केलं, गर्दी असो. कसा वाटला एक्सपिरियन्स, कसा वाटला? मॅनेजमेंट छान आहे. आणि मेन म्हणजे आतमध्ये आहे ना फटाफट जाते लाईन. म्हणजे असं तुम्ही जरी लाईन खूप असेल ना तरी असं म्हणजे टेन्शन घेऊन बाहेर जाऊ नका. लाईन फक्त 15 ते 20 मिनिटामध्येच आत जाते. आणि आतमध्ये पण मॅनेजमेंट खूप चांगलं असल्यामुळे फटाफट लाईन होते. तर मस्त झालं दर्शन. निवा कसं वाटलं दर्शन? स्वामी चला इथे दर्शन घेतल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला मस्तपैकी प्रसाद पण मिळतोय. नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक्यू काका. यशवंतरावला पाहायला पाहिजे. हां काय राईट हँड. अरे वा. 5 जानेवारी गर्दी असल्यामुळे हां. लोकांची काळजी घेतो. कारण काय एवढं लांबून लोक हां लांबून लोक येतात त्यांची म्हणून. काळजी घेतली पाहिजे. स्वामी त्यांची काळजी घेणार नाही नक्कीच नक्कीच. असं जुने एक सहकार्य. श्री स्वामी समर्थ. आणि रोज किती टायमिंग काय असतं तरी? सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. आणि 1च्या नंतर? 1च्या नंतर 1 ते 2 बंद. 1 ते 2 बरं. आणि रात्री? रात्री 11 वाजता. 11 वाजे. बाकी असं कुठल्या दिवशी बंद नाही. तर नक्कीच तुम्ही कुठून बाहेरून यायचं तर काकांनी खूप छान माहिती दिली. धन्यवाद काका. चप्पल जर कुठला तुम्ही असं फुलं वगैरे घेताय ना तर तिथे तर ठेवू शकतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त ना चप्पल वगैरे ठेवण्याची ना उत्तम सोय केलेली आहे. हे बघा. नमस्कार काका. इथे पूर्णपणे फ्री असतं. आणि हे काय नंबर दिले जातात म्हणजे टोकन चप्पल स्टँड नंबर दिला जातो याच्यामध्ये. याच्या इतर दिवशी असं कुठलंही बंद नसतं नाही, नेहमी चालू. फक्त दुपारचं कधी बंद असतं 1 ते 2. काय राधाकृष्ण बालकृष्ण महाराज सुतारकर यांनी स्थापन केलेला अक्कलकोट स्वामी महाराजांचं मठ दादर. ते काही तुम्हाला फुलं वगैरे तर आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त नाही. इथे अजून एक दुकान आहे सुदर्शन बुक डेपो. यांच्या इथं ना तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे फुलंच वगैरे तर मिळतात आहेत. याच्या व्यतिरिक्त स्वामींचे काही फोटोज पाहिजे असतील तुम्हाला. नवीन वर्षाचं कॅलेंडर पण आलेलं आहे इकडे. तर असे काही आहे. इथे खूप गर्दी दिसते म्हणून मी बोललो एक शूट करूया तुमच्या पण माहितीसाठी. असे काही तुमच्याकडे घरी जे स्वामी समर्थांचे फोटोज किंवा स्टिकर्स हवे असतील ना तर नक्की इथे व्हिजिट करू शकता. खूप चांगले असे ऑप्शन्स इथे मला अवेलेबल दिसतात. ती पण आहे इकडे मस्तपैकी. घरसुद्धा आहे. हे घर स्वामींचं आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो. तर असे काही पोस्टरसुद्धा आहेत. याच्या मूर्तीची काय प्राईस आहे? मूर्तीची 5,551 या कॉपीराईट्स मूर्त्या आहेत. त्या जळगावहून आलेल्या आहेत. अच्छा जळगाववरून आलेले आहेत काय? अरे वा. सो तुम्ही पण इकडे कधी आलात ना तर नक्की विजिट करा. एकदम बाजूलाच आहे. आता स्वामींच्या अशा घरात ठेवण्यासाठी आहे ना छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा आहेत. जसं आम्ही जो बघत होतो ना तशा टाईपमध्ये इथे आहेत मूर्त्या. इवन खूप काही असे दरवाज्यावर लावण्यासाठी स्टिकरसुद्धा आहेत ना. असा एक तुम्हाला वटवृक्ष पण इथे मिळतं आहे. आर्टिफिशियल वटवृक्ष आहेत. आणि इथे तुम्हाला लायटिंग्सवाले असे स्वामी समर्थ बसलेले पण दिसतील इकडे. हे बघा खूप सुबक अशा मूर्त्या आहेत तिथे वटवृक्षाच्या खाली बसलेले स्वामी. याच्या व्यतिरिक्त छोट्या मूर्त्या पाहिजेत त्याही इथे आहेत. तर तुम्ही अवश्य एकदा इथे या दुकानाला भेट द्या. जेणेकरून जर तुम्हाला काही ऑप्शन्स असे पाहिजे असेल तर नक्की मस्ट विजिट. चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला इथेच थांबूया. तुम्ही या व्हिडिओमध्ये आहे ना स्वामींचं दर्शन पण घेतलं असेल. त्याच्या व्यतिरिक्त बाजूला आहेत ना इकडचे काही दुकानं आहेत आणि कसा काय इकडचा माहोल आहे 1 जानेवारीच्या दिवशी तो पण तुम्ही पाहिला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आवडला तरच लाईक करा आणि स्वामींचं दर्शन घ्या. आणि स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून इतर लोकांना पण स्वामींचं पहिल्या दिवशी दर्शन मिळतं. हा उद्दिष्ट होता खूप दिवसापासून आम्हाला इकडे यायचं होतं. तर आज आलेलो आहे आणि असेच आम्ही व्हिडिओ आता करत असतो. आता कोकणातले काही व्हिडिओ पण आम्ही टूरचे आता येतीलच रत्नागिरीचे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो इथेच थांबूया. दर्शन तर आता मला भावे झालेलंच आहे. पण इथून तीर्थ घेताना ना निघताना बाहेर आम्हाला एक पॅम्पलेट असं दिलं आहे. आपल्या ताईच होत्या आणि त्या ताईने ना हे बघा हे 3 डेज ट्रायल झूम वगैरे आहे. वजन कमी करायचं नवीन वर्षाचा संकल्प काय केले असेल रिझोल्युशन केले असेल वाढवायचं वजन कमी करायचं तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकता. रेश्मा जावणकर. आपण काय असे मोठे यूट्यूबर तर नाही आहेत पण एखादं जर कोणाला याची गरज असेल आणि त्यांना पण काय याच्याद्वारे रेफरन्स मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे.
सो म्हणून हा उद्दिष्ट करतो. या कुठलाही प्रमोशन नाही आहे. तर या ताई आपल्याला इकडेच मगाशी भेटलेल्या, तर नक्की त्यांना पण सुद्धा कॉन्टॅक्ट करा. बोर्ड भेटला आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. हे नवीन नाटक, निर्मिती देवारा नागपूर, स्थळ यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथे याचे शो चालू आहेत. 15 जानेवारी, 17 जानेवारी संध्याकाळी 7 वाजता, दुपारी 3 वाजता असे काही शोज आहेत. तर स्वामी भक्त असाल तर हे नाटक पण तुम्हाला पाहिलंच पाहिजे.